या मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी हा जन्माचा लोकशिक्षक या भावनेनेच खरं मी त्याच्याशी संवाद साधतोय. कारण त्याला ऐकत तर राहावं लागणार आहे, पण ऐकण्यापेक्षा बोलणं त्याच्या वाट्याला अधिक यावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण समाजामधली जाणती माणसं गप्प बसली तर समाजाला बौद्धिक प्रगल्भता कधी लाभणार नाही. म्हणून कोणीतरी समाजाशी संवाद साधला पाहिजे आणि तो साधण्यासाठी आवश्यक ते सामर्थ्य त्या व्यक्तीच्या ठायी प्रकटही झालं पाहिजे असं वाटतं. खरं मी कोणी वक्ता नव्हतो आणि नाही, पण तरीसुद्धा वक्त्यांच्या नावामध्ये माझ्या नावाचा किंवा नामावलीमध्ये अंतर्भाव केला जातो. तो का केला जातो याचा विचार मी करीत नाही, करणार नाही, करण्याचं कारणही नाही. माझं बोलणं चालूच आहे. मी प्राध्यापकच असल्यामुळं वर्गात जात होतो आणि बोलत होतो, तेव्हा माझ्या बोलण्याचे परिणाम विद्यार्थ्यांच्यावरती काय होतात याचा मी अभ्यासही करत होतो. एखाद्या तासाला मुलं कंटाळतात, एखाद्या तासाला ती मोहरून येतात. विषय तोच असतो, बोलणारा तोच असतो, पण तरीसुद्धा परिणाम मात्र थोडा वेगळा घडू शकतो. हे का घडत असावं याचा विचार माझ्या मनात येत होता. मी त्यांना तो कळू देत नव्हतो, पण मी मनाशी विचार करत होतो. तोच विचार आता खरं मी मांडतो आहे. आणि आजही मला असं वाटतं की नेटकं बोलणारी जाणती माणसं समाजामध्ये तुलनेनं कमी आहेत. म्हणजे ज्याला वक्ता व्हायचं असेल त्यानं तर घरापासून सुरुवात करावी. घरातल्या लोकांशी सुद्धा नेहमीच आपलं जे बोलणं आहे ते सुसंगत असावं, अर्थपूर्ण असावं, अगत्यपूर्वक केलं जावं. त्यांनाही त्या बोलण्याची ओढ वाटावी. घरातच माणसं एकमेकांना कंटाळली तर बाहेर त्यांचा स्वीकार कोणी करील किंवा नाही याविषयी खरं मला जरा शंका आहे. म्हणून पत्नीशी आणि मुलांशी सुद्धा नीट बोलता येणं हे एक अत्यंत महत्वपूर्ण सांग आहे असं मी मानतो. वक्तृत्वामध्ये त्याचा आवर्जून विचार कोणी करीत नाही, कारण घरातल्या बोलण्याला वक्तृत्व कोण म्हणणार. पण वक्तृत्व हे जीवनाच्या कोणत्याही स्तरावरती प्रकट होऊ शकतं. ती एक मुळात स्वयंभू आणि स्वतंत्र अशी गोष्ट नाही. तो बोलण्याचा एक धर्म असं म्हणावं लागेल. त्याला वाणीची वेधकता म्हणता येईल, की ज्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं असं ऐकणाऱ्यांना वाटतं, त्याच्या बोलण्यातून प्रकट होणारा स्वाभाविक गुणधर्म त्याला वक्तृत्व खरं म्हणता येईल. आणि त्याच्यासाठी काही विद्वान असलं पाहिजे असंही नाही, पण तरी देखील बोलणाऱ्याचं प्रेम असलं पाहिजे एवढं तर खरं आहे. पण प्रेम असणं याचा अर्थ माणसानं अप्रमाण बोलणं, विसंगत बोलणं असं होऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या आयुष्यात लहानपणापासून चांगला वक्ता होण्याचा ध्यास घेतला होता. चांगली भाषणं मी ऐकत होतो, त्यामुळं चांगलं भाषण ही एक प्रतिभा माझ्या मनात तयार होत होती आणि तसं आपण बोलावं असं वाटत होतं. हे सगळं आतल्या आत घडत होतं, मलाही कळत नव्हतं. घडून गेल्यानंतर कळलं, कारण मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे आत्मनिरीक्षण होतं असं म्हणायला हरकत नाही. कोणीही जगामधला वक्ता असला तरी त्यात 2-3 गोष्टी आपल्या लक्षात येतील. त्यात त्याचं व्यक्तिमत्व हा भाग महत्वाचा असला तरी माझ्या दृष्टीनं गौण आहे. अंगविक्षेप त्याच्या ठायी नसावेत ही किमान अपेक्षा आहेत आणि बहुतेक तसं नसतंही. परंतु एक तर सांगण्याची शक्ती त्याच्या अंगी असावी, सांगण्यासारखं काहीतरी असावं, सांगण्याविषयी ओढ असावी. याही गोष्टी प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. परंतु त्याच्या मनात त्याचा विषय असा अगोदरच उमलून आलेला असावा. फक्त तो एक झरोका तयार करून त्याच्याकडे पाहण्याची संधी समोरच्या माणसांना त्यानं द्यावी असं वाटतं. हे प्रयोग अध्यापकांना किंवा प्राध्यापकांना वर्गात करता येतील. प्राथमिक शिक्षकांना सुद्धा ते करता येतील. चांगला प्राथमिक शिक्षक ही एक फार मोठी सामाजिक शक्ती आहे असं मी मानतो. माझे वडील हे प्राथमिक शिक्षक होते आणि प्रथम श्रेणीचे प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या बोलण्याला एक प्रकारची स्पष्टता होती आणि अर्थगंभीर असं विवेचन करण्याची शक्ती त्यांच्या अंगी होती. त्यामुळे त्यांच्या तासाला बसणारा विद्यार्थी जागेवरती खिळून राहत असे. मी त्यापैकी एक होतो. त्यात चांगले अध्यापक एका विशिष्ट वयोगटामधल्या विद्यार्थ्यांपुढे वेळीच आले तर ती मुलं मला वाटतं आयुष्यामध्ये बरंच काही करू शकतात. कारण संपूर्ण तास बोलणं ऐकून घेणारा विद्यार्थी आणि त्याला ऐकवणारा अध्यापक प्राध्यापक म्हणजेच वक्ता असं मी मानतो, तो दिसणं भेटणं हाही
योगाचा भाग आहे. तर पूर्वी ह्या गोष्टी आमच्या विद्यार्थी जीवनात घडल्या, कारण दुसरी काही साधनं नव्हती. टीव्ही हे माध्यम घरात आलं नव्हतं. आकाशवाणी होती, पण तिचे कार्यक्रमही तसे सायंकाळीच असत किंवा सकाळी. पण सतत आकाशवाणी ही काही आपल्या सेवेसाठी सिद्ध नव्हती. पण सभा या मात्र भरत होत्या, वर्गही चालत होते. म्हणून खऱ्या अर्थानं वाग्यज्ञ हा शिक्षण संस्थांमध्येच चालू शकतो. हे प्रत्येक शाळेत, प्रत्येक कॉलेजमध्ये माणसं बोलत असतात. बोलण्यासाठी असणारी भरबशाची एकमेव जागा म्हणजे राहतं घर किंवा शाळा. घरात माणसं एकमेकाशी बोलतात आणि शाळेमध्ये एकमेकाशी बोलतात. इतरत्र बोलणं हे फारसं घडत नाही. आवर्जून घेतलेल्या काही नियोजित सभामध्ये कार्यक्रम म्हणून घडून आणले जातात, व्याख्यानमाला होतात. हल्ली व्याख्यानमालाही खूप होतात, वक्तेही काही आहेत. पण पुढे काय होईल हा विचार मनात येतो, पण तो विचार सध्या मी करीत नाही. फक्त मुलांना मी एवढंच म्हणत असतो की खरंच बोलल्यानंतर आपल्याला तरी समाधान व्हावं, ऐकल्यानंतर ऐकणाराला समाधान व्हावं. समाधान होण्यासाठी बोलू नये, पण समाधान व्हावं ही अपेक्षा ठेवावी. कारण शेवटी आपल्या बोलण्याचा लोकांना कंटाळा येणार असेल तर आपण तरी त्यांची सत्वपरीक्षा कशाला पाहिजे. म्हणून वक्त्याला वेळेवरती थांबताही आलं पाहिजे आणि हा समय बोलण्याचा नाही हे त्याला कळलं पाहिजे. एखाद्या सभेमध्ये भाषणांची परवड सुरू होते, तिथे नंतर बोलणाराचे तर हाल होतात असं मला वाटतं. अनेक वक्तृत्व स्पर्धात असं घडतं की पाठोपाठ वक्ते बोलत राहतात आणि शेवटी नंतर बोलणारावाला त्या भाषण या प्रकाराचाच कंटाळा येतो किंवा उभं येते. म्हणजे अतिश्रवण हे सुद्धा तसं वक्तृत्वाची थोडी हानी घडवतं अशी माझी समजूत झालेली आहे. या संदर्भामध्ये कसा आणि किती विचार करावा याला तसं काही परिमाण नाही. पण तरी मग काही वेळा असं आहे, मुद्दे पाडून बोलण्याची सवय असते. काही लोक सूचना देत असतात की कागदावरती टिपणं घ्यावीत वगैरे. ते ठीक आहे, जो विषय समजावून द्यायचा त्या संदर्भामध्ये आवश्यक ते ज्ञान जवळ असलं पाहिजे आणि वेळीच त्याचं प्रकटीकरण घडावं यासाठी टिपणंही समोर असली पाहिजेत. पण हे अध्यापनापुरतं ठीक आहे, म्हणजे अध्यापनात त्याची गरज आहे. पण वक्तृत्व साधनेमध्ये टिपणांचाही कितपत उपयोग होत असेल मला शंका आहे. फक्त आपल्या मनामध्ये डोकावून पाहता आलं पाहिजे की नक्की आपणाला काही सांगायचं आहे का, हा पहिला प्रश्न. आणि सांगायचं असेल तर माणसाला तो विचार किंवा ते मत, ती भावना व्यक्त करता आली पाहिजे. आणि तेवढी शक्ती खरं प्रत्येकामध्ये असते. प्रत्येक माणूस हा तसा मनात आणल्यास उत्तम वक्ता होऊ शकेल. प्रसिद्धी आणि वक्तृत्व या भिन्न गोष्टी आहेत. एखादा वक्ता नसताना प्रसिद्धीच्या झोतात येईल आणि एखादा उत्तम वक्ता असूनही आद्यांतवासात राहील. कारण काही अतिशय चांगलं वक्तृत्व करणारी माणसं सभेतही येत नाहीत, फारसं बोलत नाहीत, पण ती उत्तम वक्तृत्व करू शकतात याची कल्पना फार थोड्या लोकांना असते. तेव्हा मी जर सार्वजनिक सभात आलो नसतो तर जन्मभर वर्गामध्ये आनंदानं रमलो असतो. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जर शेवटी बोलण्याचा काही उच्चांक म्हणून कुठे घडला असेल तर तो माझ्या वर्गातच घडला आहे असं माझं प्रांजल मत आहे. म्हणजे माझ्या 100 विद्यार्थ्यांनी मला जो काही प्रतिसाद दिला असेल आणि त्यांना मी वर्गामध्ये जे समाधान दिलं ते समाधान देत असताना मी एक उंचावरती गेलो. शेवटी 10,000 लोकांची सभा सांभाळण्यामध्ये 2-2 तास मला यश मिळालं. पण त्या प्रयोगाला माझ्या दृष्टीनं फारशी उंची नव्हती. जसं एखाद्या चांगल्या गायकाचं गाणं एकांतामध्ये नदी तीरावरती सुद्धा रंगत असावं, पण मैफलीमध्ये त्याला जास्त दाद मिळते आणि प्रसिद्धी मिळते. तसं प्रसिद्धी हे वक्तृत्वाचं गमक मी स्वतः मानत नाही. मिळावी प्रसिद्धी ही अपेक्षा आहे, पण प्रसिद्धी मिळण्यावरती वक्तृत्व अवलंबून आहे असं नाही. फक्त श्रोता लागतो, श्रोत्याशिवाय बोलता येत नाही. आणि चांगला श्रोता हे वक्त्याचं भाग्य असं मी मानतो. कारण हल्ली दाद देण्याची जी राजकीय रीत आहे ती पाहिल्यानंतर वक्त्याची अधोगती श्रोते सहजी घडवू शकतात. कारण राजकारणामध्ये किंवा राजकीय सभामध्ये अतिशयोक्त विधाने केली जातात, अर्थशून्य
विधानं केली जातात आणि त्यांना दाद मिळते. त्यामुळे ती दाद मिळावी यासाठी त्या प्रकारचं बोलणं करण्याची सवय लागते. म्हणजे आपलं बोलणं विषयाच्या चिंतनापेक्षा समोरच्या लोकांच्या प्रतिसादावरती आधारित राहतं आणि त्यामुळं तत्वतः ते निराधार असतं. म्हणून मी लोकांकडून कुठलीही अपेक्षा बाळगत नाही, मनाशीच खरं विचार करीत राहतो. वर्गामध्ये हे सुख मला मिळत होतं. हे तास कधी संपला हे विद्यार्थ्यांनाही कळत नव्हतं आणि मलाही कळत नव्हतं. आम्ही सगळे मिळून कुठेतरी उंचावरती जात होतो आणि फक्त वक्तृत्व या नावात किंवा भाषण हा एक वेगळाच भाग आहे. जसं वारा वहावा आणि सगळ्याला त्याचा प्रत्यय यावा, तसं माझं वक्तृत्व हे माझंही नव्हतं, मुलांचंही नव्हतं. ते फक्त प्रकटीकरणाचं एक माध्यम म्हणूनच मी पुढे उभा होतो. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो आणि 1 वर्ष मी कोल्हापुरात शिकलो आणि तेव्हा नासी फडके हे राजाराम कॉलेजमध्ये लॉजिक सायकॉलॉजी हे विषय शिकवत होते. फडक्यांचं नाव सगळीकडे दोमदुमत होतं आणि मला त्यांचं आकर्षण वाटत होतं. त्या एकदा मी त्यांच्या अनुमतीनं त्यांच्या तासांना बसलो, 2-3 तासांना बसलो आणि मला त्यांचं बोलणं अतिशय आवडायला लागलं. मग मी शास्त्र शाखा बदलली आणि असं ठरवलं की आपण फडक्यांचा विद्यार्थी व्हायचो. पण योग असा ते म्हणाले की मी पुढच्या वर्षी पुण्याला जाणार आहे आणि तू पुण्याला आलास तर बरंच होईल, पुण्यात तुला खूप भाषण ऐकायला मिळतील वगैरे. तर पण फडक्यांचं राजाराम कॉलेजमध्ये असताना तर्कशास्त्र मानसशास्त्र या विषयांच्या तासाला बसून आणि एखाद्या सभेत ऐकून मला असं वाटू लागलं की नेटकं प्रमाणबद्ध बोलणं याचा हा आदर्श आहे. फडक्यांचं भाषण एका विशिष्ट मिनिटाला सुरू होत असेल आणि ते 40 मिनिटांचं असेल तर 40व्या मिनिटाला ते संपत असेल. अत्यंत आखीव रेखीव काटेकोर भाषण करणारा एक जाणता वक्ता म्हणून ज्याचा जय जयकार करावा असा तो मला प्राध्यापक वाटला. की अगदी पिरियडचीच त्यांना ती सवय होती की त्यांचं भाषण हे वेळेवर संपणारच. ते कधी संपेल हे सांगता येत नाही असं नाही. जर एक तासाचंच अपेक्षित असेल तर ते तासभरच बोलणार आणि तिथे ते थांबणार. म्हणून अगदी पहिल्यांदा खरं प्रभावी श्रवण संस्कार हा फडक्यांचा झाला. पण त्या राजाराम कॉलेजमध्येच असताना आचार्य भागवत हे गारगोटीच्या मौनी विद्यापीठात होते. तर ते अधूनमधून येत आणि कोल्हापुरात त्यांची काही व्याख्यानं होत. विशेषतः समाजवाद, गांधीवाद, लोकशाही, खलील जिब्रानचं काव्य, टागोर या विषयावरची त्यांची काही व्याख्यानं आचार्य भागवतांची मी ऐकली. अत्यंत आत्मविश्वासपूर्वक ज्ञानी माणूस, विशेषतः आचार्य या संज्ञेला पात्र असणारा एक प्रभावी वक्ता मी पूर्वयामध्ये खरं जवळून पाहिला. ज्ञानाची खोली होती, सांगण्यात आत्मविश्वास होता आणि शब्दा व्यतिरिक्त अन्य कुठलीही श्रेष्ठ शक्ती मी मानत नाही असा एकूण आविर्भाव होता. त्या शब्दशक्तीवरती प्रेम करणारा एक आचार्य, तोही माझ्या जीवनात खरा आला. आता ती माणसं पुन्हा भेटणार नाहीत असं वाटतं, पण त्यावेळी मात्र ती होती. कारण त्यांना पैशाची अशी ओढ नव्हती, ध्येयवादी होती. तर आचार्य भागवत मला आठवतात. मी खरं कोल्हापूर हे तसं बाजूचं गाव, पण फडक्यांची काही भाषणं तिथं ऐकली आणि मग मी लगोलग पुण्याला आलो आणि पुण्यातच होतो. म्हणजे पुण्याशी माझा संबंध वाढतच गेला, तो या क्षणापर्यंत टिकून आहे. तर पुण्यात आलो, राहिलो, रमलो, फिरलो आणि विशेषतः सदाशिव पेठेत एक खोली घेऊन राहत होतो आणि तिथे टिळक स्मारक मंदिर, शिवाजी मंदिर आणि साहित्य परिषद ही साधारण सभास्थानं अतिशय जवळ होती आणि मला तर त्याची गोडी होती. त्यामुळे सूर्यास्ताची मी वाट पाहत असे, कारण सायंकाळी सभा भरत असत. त्या सूर्यानं लवकर मावळावा अशी प्रार्थना करणारा त्यावेळचा मी एक विद्यार्थी होतो, कारण त्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश माझ्या जीवनात कुठून येणार. आणि म्हणून शेवटी वाट बघत होतो. मला फिरणं वगैरे आवडायचं, पण मी दुपारी फिरून घेत होतो, का तर सायंकाळची सभा चुकू नये. आणि त्यामुळे खूप चांगल्या सभांना जाता आलं. पण त्या सभा या खरं ते अभ्यास वर्ग होते. आज मुक्त विद्यापीठामध्ये जे काम ज्या पद्धतीनं चालतं त्या पद्धतीनंच त्या सभा खरं पूर्वी भरत असत. अफाट सभा, अपार सभा हा प्रकार पूर्वी क्वचित घडत असे, सहसा नव्हता. आटोपशीर सभा, जाणती माणसं आणि विवेकी श्रोते अशी ती मैफल असायची. त्यामुळे त्या सभामध्ये एक आनंद मिळत असे.
अर्थात वाद प्रतिवाद हे सगळे प्रकार पूर्वी होते, फडके माटे, यात्रे फडके, ते शिवाजी मंदिरामध्ये मीही खरं ऐकले आहे. आज त्याची एक चटक असते, लोकांना ते फार आवडतं, पण मला स्वतःला त्यामध्ये फारसा रस नव्हता. अगदी अस्खलितपणे अखंड प्रतिपादन करणारा कोणीही चांगला वक्ता हा मला आवडत असेल आणि म्हणून मी आठवू लागतो. त्यावेळी मग पुण्यामध्ये पुग सहस्रबुद्धे, डॉक्टर पुग सहस्रबुद्धे होते, राशम वाळिंबी होते. हेही त्यांच्या विषयाचे उत्तम प्राध्यापक होते आणि अनेक विषयांचे समर्थ विवेचक होते. त्यांची प्रत्येकाची शैली ही वेगळी होती. पुग हे थोडे विचार करीत अंतर्मुख होणारे, तर राशम वाळिंबे हे असे एखाद्या प्रवाही धबधब्यासारखे वर्गामध्ये अखंडितपणे कोसळणारेच खरं प्राध्यापक होते. तेवढं ज्ञानही त्यांच्याकडे होतं, भाषाही होती, समजही होती. त्यामुळे त्या तासाला आनंद वाटत असे. त्यामुळे मी एका विषयाचा विद्यार्थी होतो किंवा पदवीधर झालो, पण खऱ्या अर्थानं मी मुक्त जीवन जगत होतो. कारण मी फर्ग्युसनमध्येही जाऊन बसत होतो, एसपीच्या वर्गामध्येही कुठेतरी एखाद्या चांगल्या प्राध्यापकाच्या तासाला बसत होतो. धनंजयराव गाडगिळांच्या अर्थशास्त्राच्या तासाला मी बसलोय. देवदत्त दाभोळकरांचं इकॉनॉमिक्स मी खरं अभ्यासलेलं आहे. मी मराठीच्या तासाला बसलो, पण तसंच उत्तम इंग्लिश शिकवणारे त्या काळचे जे अध्यापक होते त्यांच्याही तासाला मी बसत होतो. म्हणजे ऐकण्यामध्ये माझ्या आयुष्यातला बराच वेळ मी अगत्यपूर्वक घालवला आहे. त्याची किंमत वेचली आहे. मला एक बरी नोकरी मिळाली होती, बरे पैसे मिळत होते, मी नोकरी सोडली. कारण अभ्यास करण्याच्या वयात जर आपण पैसे मिळवत राहिलो तर अभ्यास होणार नाही. पैसे कधीही मिळत राहतील, पण अभ्यास कधीही होईल हे खरं नाही. म्हणून मी शेवटी दैन्य पत्करलं, गरजा कमी केल्या, सदरा पायजमा आणि टोपी या पेहरावात MA LLB मी झालो. मी 2 सदरे मला पुरत होते. का तर माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आमची पिढी तशीच होती. माझ्या अगोदरचे तर माझ्याहीपेक्षा साधे होते. एकदा आपल्या कपड्या लत्त्यांकडे आणि आपल्या दर्शनी रूपाकडे लक्ष जाऊ लागलं तर आत्मदर्शनाची शक्ती कमी होते आणि आत्मविकास थांबतो असं मला वाटतं. म्हणून ज्याला उत्तम वक्ता व्हायचा आहे त्याला मनाशी सुद्धा बोलता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कधी कधी जग विसरता आलं पाहिजे. म्हणजे जगाशी संवाद साधण्यासाठी जग विसरता आलं पाहिजे. जसं मुलासाठी स्वयंपाक करणारी आई मुलाला विसरते म्हणून स्वयंपाक चांगला होतो, पण मनात मूल असतं आणि स्वयंपाक मुलासाठी असतो, पण विचार मुलाचा नसतो. तसंच वक्त्यालाही खरं होता आलं पाहिजे की ही विस्मरणशीलता सुद्धा आवश्यक आहे आणि चांगल्या वक्त्यांच्या ठाई ती बहुतेक असावी. नंतर कीर्तन संस्थेचा सुद्धा काही प्रभाव आमच्या पिढीवरती होता. पूर्वी चांगले कीर्तनकार होते. गोविंदस्वामी हे शेवटचे, पण पिरुबुवा वडुचकर होते, ज्यांची नावं कदाचित मला आठवत नसतील, पण निजामपूरकर होते. मी चांगल्या कीर्तनांना जाऊन बसलोय की एका तळावरती किंवा एका जागेवरती माणसं 2 तास 2.5 तास बसत होती. ती पुन्हा उठतच नव्हती. हे दृश्य मला आठवतंय की एकदा मंडपामध्ये बसला तर कीर्तन संपेपर्यंत बाहेर जाणं हा प्रकार नाही. सिनेमाला माणसं जातील, कदाचित बसतील, पण त्यांनाही मध्यंतर लागतं. पण कीर्तनात हा प्रकार नव्हता. तर 3 तास ती माणसं एका जागेवरती राहावीत यासाठी कीर्तनकार जे करतो ते वक्तृत्वाचं एक अंग असतं असं मला वाटतं. त्याच्यात रंजकता असते, बेधकता असते, काही आख्यायिका असतात, काही आठवणी असतात, काही विनोद असतात. मग हे सगळं लागतं. तर नाही तर 3 तास नुसती गीता जर एखाद्या ऐकवली तर माणसं थांबणार नाही. त्या लोकांना सतत बरोबर घेणं आणि लोकांकडे पाहत पाहत विषयाकडे पाहणं आणि सर्वांसह विषयाच्या रोखानं चालणं ही कला कदाचित इतरांपेक्षा कीर्तनकारांना अधिक प्रमाणामध्ये मला वाटतं ज्ञात असावी आणि त्यांनी ती आत्मसातही केली असावी. तर ती कीर्तनं सुद्धा खरं आम्ही त्यावेळी ऐकली. पण दुसरा एक महत्वाचा भाग असा की इंग्लिश भाषणांचा एक वेगळा संस्कार होतो. मी बॅरिस्टर जयकर आणि डॉक्टर राधाकृष्णन यांची काही व्याख्यानं ऐकली आणि ती व्याख्यानं 30-35 मिनिटात संपणारी होती. सर्वपल्लींचं एकही व्याख्यान 30 मिनिटांच्या पुढे गेलं नाही. माझ्या मनावर त्याचाही खरं एक परिणाम झाला की एवढा मोठा माणूस फक्त 30 मिनिटं बोलतो. वक्ता म्हटलं की तो तासन तास बोलणारा, अशी कल्पना जी होती तिला तडा गेला. मनात आणल्यास
थोड्या वेळामध्ये कुठलाही विषय नेटक्या पद्धतीनं सांगता येतो, समजावून देता येतो, याचं प्रात्यक्षिक म्हणजे सर्वपल्लींचं भाषण. पण त्याच्यामागे अभ्यास होता, भाषाप्रभुत्व होतं, आत्मविश्वास होता, पूर्वचिंतन होतं आणि त्यामुळे ते शक्य होतं. कोणी उठून तो प्रयोग केला तर यशस्वी होणार नाही. त्या काय बोलत राहिलो, ऐकत राहिलो, सांगत राहिलो, मुलं भेटत राहिली, संवाद करीत राहिलो आणि आता या सगळ्याला मिळून वक्तृत्व म्हणायचं असेल तर मी ते केलं. पण शेवटी बोलण्यापेक्षा माणसावर माझं अधिक प्रेम आहे आणि बोलणं ही त्या प्रेमाची एक रीत आहे आणि म्हणून मी ते खरं करत आलो. तर आजकाल महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भेटतात, काही वेळा त्यांची भाषणं मी ऐकतो, मला ती अतिशय आवडतात. मनात आणल्यास आजची ही मुलं आम्हा लोकांपेक्षा अधिक चांगलं बोलू शकतील असा मला विश्वास वाटतो. पण ही मुलं अपुरी कुठे पडतील ते सांगतो की अभ्यासाची बैठक नाही, वेळ द्यायला तयार नाहीत. तेव्हा त्यांनी तपस्वी व्हावं, निर्धार करावा आणि आम्हा लोकांना त्यांनी मागे टाकावं. खरं आमचा जन्म त्यांच्याकडून पराभव स्वीकारण्यासाठी आहे. तो पराभव हा आमच्या आयुष्यामधला विजय असेल असं मी मानतो.